फ्रेंड्स, मी प्रोफेसर निशा अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं वेलकम. आपण सार्वजनिक वित्त व्यवहार प्रकरण नंबर 8 डिस्कस करत होतो. त्यामध्ये आपण सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण या आधीच्या भागामध्ये डिस्कस केलं. सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण आपण 4 भागांमध्ये करत असतो. एक तर महसुली खर्च, म्हणजे जो सरकारचा नेहमी सततचा होणारा जो खर्च असतो त्याला म्हणतात महसुली खर्च. भांडवली खर्च, जो देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी केला जातो. त्यानंतर विकासात्मक खर्च आपण बघितला, जो रोजगार निर्मितीसाठी गव्हर्नमेंट जो आहे तो करत असतो, म्हणजे असा खर्च ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. त्याच्यानंतर चौथा जो खर्च आहे तो विकासेतर खर्च, ज्यामध्ये देश सुरक्षित राहावा, देश चालावा याच्यासाठी जो खर्च केला जातो त्याला म्हणतात विकासेतर खर्च. आता हे खर्च जे आहे सातत्याने वाढत आहे, तर आपण याची कारणं बघणार आहोत. शासनाच्या सार्वजनिक खर्चात का बरं वाढ होत आहे, सतत का बरं वाढ होते? तर पहिलं कारण काय आहे, तर शासनाच्या कार्यात वाढ. म्हणजे आधीचं जे शासन होतं, ठीक आहे, 20व्या शतकाच्या आधी फक्त गव्हर्नमेंट जे आहे लिमिटेड कर गोळा करणे आणि देशाची सुरक्षितता आणि संरक्षण यावरच गव्हर्नमेंट जो आहे तो फोकस करत होता. म्हणजे जे आपले सक्तीचे कार्य त्याच्यावरच फोकस करत होता. परंतु आता मात्र गव्हर्नमेंट जे आहे समाजाच्या आणि सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करते. त्यामुळे शासनाचा जो खर्च आहे तो वाढत जात आहे. तर आपण एका PPTद्वारे आपण समजून घेऊया की हे कसं होत आहे, म्हणजे का बरं शासनाचा खर्च हा वाढत आहे. तर शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे काय आहे, तर शासन जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणावर खर्च करत आहे. म्हणजे फ्रीमध्ये एज्युकेशन शासनाद्वारे दिलं जात आहे. आरोग्य, रस्ते, पूल, धरण, वीज, पाणी पुरवठा, मनोरंजन, सामाजिक कल्याणावर गव्हर्नमेंट जो आहे तो मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यामधली एक जी आहे, भारत सरकारने समग्र शिक्षण अभियान सुरू केले, ज्याच्यामध्ये शाळा बांधणे, त्यानंतर शिक्षकांच्या नेमणुका करणे, फ्रीमध्ये पुस्तके वाटप करणे, साहित्य, खेळण्याची साहित्य वाटप करणे, या सर्व गोष्टी ज्या आहे समग्र शिक्षण अभियाना थ्रू गव्हर्नमेंट देत असतो. मग याच्यासाठी पण पैसा लागतो, बरोबर. त्यानंतर आरोग्य क्षेत्र, आयुष्यमान भारत योजनेसारख्या योजना गव्हर्नमेंट राबवत असते. त्याच्यामुळे गरीब कुटुंबांना फ्रीमध्ये विमा जे आहे तो दिला जातो. तर हा सुद्धा गव्हर्नमेंटचा खर्च आहे जो गव्हर्नमेंट करत असतो. पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना यांच्या अंतर्गत लाखो किलोमीटरचे रस्ते जे आहे ते बांधले गेले जात आहे. त्यामुळे हा खर्च खूप मोठा आहे. त्यानंतर सामाजिक कल्याणासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनासारख्या योजना सरकार राबवत असतात. तर याच्यात अंतर्गत बेरोजगारांना काय दिलं जाते, मोठ्या प्रमाणावर काम दिलं जातं. तर अशा सर्व योजनांसाठी गव्हर्नमेंटला अब्जावधी रुपये जे आहेत ते खर्च करावा लागतो. त्यामुळे गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे तो काय होत आहे, वाढत जात आहे. ठीक आहे. या अगोदर वर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते, जे आपण बघितले. त्यानंतर दुसरं आहे लोकसंख्या वेगाने वाढत आहे. आधी 2011च्या जनगणनेनुसार जर बघितले तर 121 कोटी एवढीच होती, परंतु आता मात्र रिसेंटली 2025ची लोकसंख्या बघितली तर ते 121 वरून 143 कोटीच्या घरात गेलेली आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढली तर गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे तो सुद्धा वाढत जातो. शिक्षणावरील जो खर्च आहे तो वाढत जातो. जसं मिड डे मील योजना गव्हर्नमेंटने सुरू केली, तर मग आता 121 करोड लोक जेव्हा होते तेव्हा त्याचा खर्च, मिड डे मिल्कवरचा जो खर्च आहे, आता तो डेफिनेटली लोकसंख्या वाढल्यामुळे तो खर्च आपोआप वाढ होईल. त्यानंतर शिक्षणावर गव्हर्नमेंट खर्च करतो, तर लोकसंख्या वाढली तर तो शिक्षणावरील जो खर्च आहे तो सुद्धा वाढेल. अशा पद्धतीने परिणामी लोकसंख्या वाढली की गरजा वाढतात आणि त्यामुळे खर्च सुद्धा गव्हर्नमेंटचा वाढत जातो. त्यानंतर वाढते शहरीकरण, लोक खेड्यागावातून शहराकडे रोजगारासाठी स्थलांतरित होत जातात. त्यामुळे शहरीकरणाची समस्या निर्माण होते. मग शहरीकरण वाढलं तर गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर वीज, रस्ते, पाणी पुरवठा यावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. तर या कारणामुळे सुद्धा वाढते शहरीकरण हे सुद्धा सार्वजनिक खर्चात वाढीचे काय आहे, एक कारण आहे. त्यानंतर संरक्षण खर्चात वाढ. संरक्षण खर्चात म्हणजे आधुनिक काळात अस्थिर, म्हणजे युद्ध होत नसले तरी कंटिन्यू तरी देशाच्या सीमेरेषेवर सैन्य जे आहे ते तैनात करावं लागतं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला कंटिन्यू शस्त्र जे आहे ते खरेदी करावं लागतं. ठीक आहे, रायफल वगैरे
वगैरे आणि लढाऊ विमान वगैरे गव्हर्नमेंटला खरेदी करावा लागतो. लष्कर जे आहे ते सैन्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यासाठी अब्जावधिक खर्च जो आहे तो गव्हर्नमेंटचा होत असतो. त्यामुळे संरक्षण खर्चात वाढ झाली की गव्हर्नमेंटचा खर्चसुद्धा वाढत असतो. त्यानंतर लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. आता आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द देशामध्ये लोकशाही पद्धती आहे. आपल्यासुद्धा देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि लोकशाहीमध्ये काय होत असते, कंटिन्यू 5 वर्षानंतर आपल्या देशामध्ये 5 वर्षानंतर कंटिन्यू इलेक्शन जे आहे ते होत असते. प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका हे होत असतात आणि या निवडणुकीवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च जे आहे ते गव्हर्नमेंटचा होत असतो. तर त्यामुळे लोकशाही शासन पद्धती ही सुद्धा सार्वजनिक खर्चाच्या वाढीचे कारण आहे. त्यानंतर भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणे आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू खरेदी करावं लागतं. म्हणजे भाववाढ. किमती वाढल्या वस्तूच्या तर गव्हर्नमेंटला सुद्धा ज्याही वस्तू खरेदी करावं लागतं, जसं पेट्रोलच्या किमती वाढल्या, लोखंडाच्या किमती वाढल्या, सिमेंटच्या किमती वाढल्या, तर गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट असतात, धरण बांधणी, रस्ते बांधणी, तर यासाठी या वस्तू खरेदी कराव्या लागतात. अल्टिमेटली यांच्या किमती वाढल्या की गव्हर्नमेंटचा जो खर्च आहे तो सुद्धा वाढत असतो. त्यानंतर औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामध्ये गव्हर्नमेंट जे आहे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी खर्च करत असतो. म्हणजेच वेगवेगळ्या योजनांद्वारे उद्योगांना करामध्ये सवलत, औद्योगिक विकास व्हावा त्यासाठी करांमध्ये सवलत दिली जाते. भांडवल कमी दरात कर्ज पुरवलं जाते. ठीक आहे. पायाभूत सुविधाच्या औद्योगिक विकासाकरिता किंवा उद्योग निर्मितीकरिता ज्या काही पायाभूत सुविधा असतात, वीज फ्रीमध्ये किंवा कमी दरामध्ये वीज, रस्ते बांधणी, या सर्व सुविधा गव्हर्नमेंटद्वारे जे आहे ते दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिक विकास वर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च जे आहे तो होत असल्यामुळे परिणामी एकूण खर्चात काय होते, गव्हर्नमेंटच्या वाढत. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनमध्ये अचानक जे नैसर्गिक आपत्ती येतात, भूकंप झालं, पूर झालं, वादळे, त्याच्यानंतर सामाजिक जे अशांतता हे निर्माण होते, म्हणजेच मानवनिर्मित जे आपत्ती असतात त्याच्यामध्ये सामाजिक अशांतता, दंगे, युद्ध, यावर जे आहे ते गव्हर्नमेंटचा जो आहे तो खर्च जो आहे तो होत असतो आपत्ती व्यवस्थापनामध्ये. जसं उदाहरणार्थ 2020-21च्या काळामध्ये कोरोनावर खूप मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटचा खर्च झाला. फ्रीमध्ये लसीकरण, त्याच्यानंतर फ्रीमध्ये अन्नधान्य गव्हर्नमेंटनी जे आहे ते वाटप केलेले होते. रुग्णालयावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च गेला होता. तर अशा पद्धतीने आपत्ती व्यवस्थापनावर सुद्धा गव्हर्नमेंटचा हा खर्च होत असतो. जसं भूकंप झाला एखाद्या याच्यामध्ये, जसं लातूरमध्ये भूकंप झाला होता 1993मध्ये, तर भूकंपग्रस्तांना मग परत त्यांची घरे पुनर्वसनासाठी त्यावर गव्हर्नमेंट जो आहे तो खर्च करत असतो. पूर वगैरे आला, ठीक आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर येऊन गेलेला होता, त्याच्यावर खूप सारे घरं वाहून गेले. तर त्यामुळे मग ते पुनर्वसनासाठी गव्हर्नमेंट त्यांना काय करत असतो, निधी प्रोव्हाइड करत असतो. तर यावर सुद्धा गव्हर्नमेंटचा खर्च जो आहे तो होत असतो. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन झाल्यानंतर अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचा जो आहे वेगवेगळ्या कारणामुळे, म्हणजे शासनाच्या कार्यात वाढ झाल्यामुळे, लोकसंख्या वाढल्यामुळे, वाढत्या शहरीकरणामुळे, संरक्षण खर्चात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक खर्चात जे असते ते वाढ होत असते. लोकशाही शासन पद्धती असल्यामुळे, भाववाढ झाल्यामुळे, औद्योगिक विकासावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च गव्हर्नमेंट करत असल्यामुळे, आपत्ती व्यवस्थापन, या सगळ्या कारणांमुळे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होत असते. सो आय होप की तुम्हाला सार्वजनिक खर्चात का बरं गव्हर्नमेंटच्या वाढ होत आहे याची जी कारणे आहे आपण जे डिस्कस केली ती तुम्हाला समजली असेल. आणि जर नाही समजली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत आनंदीने अभ्यास करत राहा, दुसऱ्यांना मदत करत राहा आणि बघत राहा निशा अकॅडमी. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.